नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करत काही शेतकऱ्यांनी आता थेट आत्मदहनाचा इशारासुद्धा दिलेला आहे. ओके, नेमकं घडलं काय आहे, कोणत्या गावांमध्ये आंदोलन सुरू आहे आणि शेतकरी एवढे आक्रमक का झालेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे याबद्दल ती आहे की सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी प्रस्तावित जमिनींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. ओके, मात्र या सर्वेक्षणाला अनेक गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. नागेवाडी, भाग्यनगर, माहुली, वलखड आणि चिखलहोळ परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने आता रस्त्यावर उतरलेले आहे. शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की या महामार्गामुळे हजारो एकर सुपीक शेती जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणामसुद्धा होऊ शकतो. ओके, शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की त्यांची संमती न घेता सर्वेक्षण प्रक्रिया पुढे नेली जात आहे. ओके, याच कारणामुळे अनेक गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण रोखण्यात आलेले आहे. ओके, आता सध्या झालं आहे काय? ओके, अजून एक मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये की आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारासुद्धा दिलेला आहे की ड्रोन सर्वेक्षण तात्काळ रद्द करण्यात आले नाही तर आम्ही आत्मदहन करू, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी सुद्धा घेतलेली आहे. ओके, आता काही आंदोलकांनी निषेध म्हणून अंगावर पेट्रोल ओतून संताप व्यक्त केल्याची माहिती समोर आलेली आहे. या घटनेनंतर परिसरात थोडासा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आता सतर्कसुद्धा झालेली आहे. ओके, आता या दरम्यान शेतकरी संघटनांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द अशा घोषणा देत शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारासुद्धा देत आहेत. ओके, तर शेतकरी मंडळींचे असे म्हणणे आहे की विकासाच्या नावाखाली सुपीक जमीन हिरावून घेतली जाऊ नये. सरकारने पर्यायी मार्ग शोधावा आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे. आता प्रशासनाची भूमिका काय आहे यावर? ओके, तर अधिकृत माहितीनुसार काही ठिकाणी वाढत्या विरोधामुळे ड्रोन सर्वेक्षणाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे सध्या. ओके, मात्र याबाबत अंतिम निर्णय अद्याप अजून तरी जाहीर करण्यात आलेला नाही आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, सध्या सांगली जिल्ह्यातील परिस्थितीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. शेतकरी आणि प्रशासन यांच्यात पुढील चर्चेतून काय निर्णय होतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. आणि या प्रकरणात पुढे कोणतीही अजून मोठी अपडेट आली तर मी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या या बडी नावाच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवा. आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.